श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आता श्रावणी सोमवार चालू झालेले आहेत आणि पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही खास गोष्टींचं लक्ष ठेवलं पाहिजे, तेव्हाच आपला हा उपवास जो आहे तो यशस्वी होणार आहे. म्हणजेच काय, तर या उपवासाचं पूर्ण फळ हे आपल्याला मिळणार आहे. उपवास केला असेल तर उपवासाच्या दिवशी काय काय खावे, या श्रावणी सोमवाराला भगर चालते का, उपवास कोणता पदार्थ खाऊ नये आणि उपवास सोडताना कोणते पदार्थ खावावेत, या साऱ्यांचं जे काही उत्तर आहे ते या व्हिडिओतून मी तुम्हाला आता देणार आहे. तर तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल आणि हा उपवास कधी सोडावा, संध्याकाळी की दुसऱ्या दिवशी, या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओतून आता आपल्याला मिळणार आहे. आणि उपवास सोडताना जेवण्याचे जे काही नियम आहेत ते आपण इथे आता जाणून घेणार आहोत. तर त्याआधी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही 25 जुलै 2025 पासून झालेली आहे आणि ती 23 ऑगस्ट 2025 रोजी आहे. तर आज आहे आपला पहिला सोमवार आणि याच दिवशी मी तुम्हाला सांगत आहे की उपवास सोडताना कोणत्या वस्तू खाऊ नये. तर 25 ऑगस्टमध्ये आपल्याला अमावस्येपासून तेव्हा श्रावण आपला समाप्त होणार आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये यावर्षी एकूण 4 सोमवार आलेले आहेत. काही वेळेस 5 सोमवार देखील येत असतात. त्यामुळे आपल्याला 4ही सोमवार आपल्याला भगवंताची पूजा करायची आहे. भगवंताला ज्या वस्तू आपण शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आणि यथाशक्ती अगदी व्यवस्थित आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. पूजेमध्ये कोणतीही कमी पडली नाही पाहिजे. तुम्हाला त्यांना दुधाने दह्याने अभिषेक करायचा आहे. एव्हाना तुम्हाला दही भाताने सुद्धा त्यांना अभिषेक तुम्ही केला तरीही चालू शकतो. त्याचंसुद्धा पूर्ण फळ तुम्हाला मिळत असतं. भगवान शिव भोलेनाथांची ही जो पवित्र महिना आहे त्यामध्ये त्यांची उपासनेचा हा काही मुख्य दिवस आहे. या दिवशी तुम्हाला काही खास नियम पाळून तुम्ही जर हे उपवास केले तर नक्कीच तुमचं आयुष्य हे बदलणार आहे. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारापर्यंत हे पाळायचे आहेत आणि श्रावणातली सोमवारी केली जाणारी पूजा यांचं तत्काळ फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे आपण तर नेहमी तर पूजापाठ करतो, पण त्याचं तुम्हाला जर योग्य फळ मिळत नसेल तर यामुळेच की तुम्ही त्यांचे नियम देखील पाळले पाहिजेत. उगाच करायचं म्हणून हे व्रत कसंही करून चालणार नाही, कारण की श्रावणातील हे व्रत अत्यंत प्रभावशाली व्रत आहे आणि सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत हे आहे. त्यामुळे संपूर्ण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना असतो आणि या महिन्यामध्ये सगळे देवी देवता अगदी प्रसन्न मुद्रेमध्ये असतात. त्यामुळे तुम्ही केलेली कोणतीही सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा महिना अत्यंत प्रभावशाली आहे. या महिन्यामध्ये श्रावणातील पूजा असेल, सत्यनारायण असेल, सगळ्याच पूजा केल्या जातात. तुम्ही या महिन्यामध्ये नवनवीन व्रतांचे उपवास या महिन्यामध्ये चालू करू शकता. हा महिनाभर तुम्ही सगळं व्रत, सेवा, वैकल्य सर्व काही करू शकता आणि यामध्ये केलेल्या सेवा त्यांचं दुपटीनं फळ आपल्याला मिळत असतं. त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपण भगवान भोलेनाथांची सेवा करून त्यांची आपल्यावरती कृपाही आपण लवकर प्राप्त करू शकतो. त्यामुळे सोमवारी पाळायचे हे जे नियम आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रावणी सोमवारचा उपवास जरूर करावा. पण जर अनेकांना काही कारणास्तव उपवास करणं शक्य नसेल तर त्यांनी एक टाईम जेवण करून उपवास केला तरीही चालेल. आणि काही लोक संपूर्ण दिवस अगदी निरंकार राहून उपवास करत असतात. ते लोक खरंच खूप भाग्यवान असतात की शिवशंकर भोलेनाथांचे परमभक्त असतात, कारण की एवढी उपासना खरंच लोक त्यांच्यासाठी करत असतात. पण अशा वेळेस त्यांच्यासाठी केलेली ही उपासना व्यर्थ जाऊ नये, त्यासाठी आपल्याला जेवणाचे पण नियम हे पाळायचे आहेत. काही लोक एक टाईम जेवण करून सुद्धा हा उपवास करत असतात. श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना मानला जातो. हा काळ भगवान शंकरांना समर्पित आहे आणि तो भक्ती आणि श्रद्धेने पाळला जातो आणि अनेक लोक शंकरांच्या आवडत्या ज्या काही त्यांना प्रसन्न करणाऱ्या वस्तू आहेत त्या त्यांना अर्पण करत असतात. बेलपत्र असेल, दही दुधाचा अभिषेक असेल, त्यानंतर आपण पाहतो की आघाडा असेल, त्यानंतर पाहतो की आपण
धोत्र्याचं फूल हे भगवान शिव भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे. ते फूल देखील त्यांना या महिन्यामध्ये वाहिलं जात असतं. त्यामुळे खूप अशी प्रतिमा आहे की या महिन्यामध्ये जे काही वस्तू आपण त्यांना अर्पण करत असतो त्यातून आपल्याला चांगला आशीर्वाद त्यांचा मिळत असतो. या महिन्यामध्ये अविवाहित मुली ज्या आहेत ह्या उपवास करून आपल्यासाठी योग्य फळ योग्य वर आपल्याला मागत असतात आणि त्यांचं फळ त्यांना नक्कीच मिळत असतात. यामध्ये वैवाहिक जीवनात आपल्या सुख मिळावं यासाठी सोमवारचे हे व्रत केले जाते. आपल्या जोडीदाराला दीर्घायुष्य लाभावं, आपल्याला आपण सौभाग्यवती व्हावं या देखीलसाठी ह्या महिला हे व्रत करत असतात. चांगला जोडीदार मिळावा आणि आपला संसार सुखाचा व्हावा, भरभरून आपल्या संसारामध्ये सुख यावं यासाठी महिला हे व्रत करत असतात. श्रावणी सोमवारचे व्रत करतात तर मुली ज्या कुमारिका मुली आहेत ते सुद्धा हे उपवास करू शकतात आणि त्यांनी हा उपवास करून त्यांना आलेले खूप काही चांगले अनुभव देखील आपण पाहत आहोत. लोक श्रावणी सोमवारी भगवान शंकराची धार्मिक पूजा करत असतात. त्यांच्याजवळ आपल्याला सर्व सुख आणि समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी मनोकामना मागत असतात आणि भगवान शिव देखील प्रसन्न होऊन त्यांना असे वरदान देत असतात. शंकराची धार्मिक पूजा व्रत करताना आपण भगवान शंकरांचा जो नामस्मरण आहे, जप आहे, शंकर स्तुती आहे त्यांचं पठण केलं पाहिजे आणि त्यांचं आपण श्रवण देखील केलं पाहिजे. भगवान शिवशंकर यांच्याशी पार्वती मातेने लग्न करण्यासाठी एक त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला होता आणि हा उपवास त्यांनी ठेवला होता. असा धर्मशास्त्रामध्ये हा असा विश्वास आहे आणि असं लिखितसुद्धा आहे. त्यामुळे माता पार्वतींनी भगवान शिवांसाठी हे उपवास केले होते. त्यामुळेच आपण सुद्धा हा उपवास करत असतो आणि श्रावणी सोमवार ही अत्यंत प्रभावशाली अशी सेवा देखील आता मानली जात आहे. जर अविवाहित मुलींनी श्रावणी सोमवार उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार तर चांगला वर मिळत असतो. त्यामुळेच हा उपवास आपण करत असतो. महिलासुद्धा हा उपवास करत असतात आणि पुरुषसुद्धा हा उपवास त्याच बरोबरीने करत असतात. शिव भोलेनाथांवरची त्यांची भक्ती, प्रेम याच विश्वासाचं प्रतीक आहे मित्रांनो. आणि या दिवशी आपण हे व्रत करताना आपण काही गोष्टींचा लक्षात ठेवल्या पाहिजेत. या उपवासाला वरवी जी आहे ती चालत नाही. त्याचबरोबर या उपवासामध्ये आपण भात खाणं देखील वर्ज्य केलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहतो की या दिवशी अगदी साधं जेवण तुम्हाला जेवायचं असतं. काही लोक या उपवासाला कांदा लसूण हे वर्ज्य करत असतात आणि हो मित्रांनो, या उपवासाला कांदा लसूण हे खाल्लं नाही पाहिजे. काही लोक पूर्ण श्रावण महिना कांदा लसूण वर्ज्य करत असतात. पण तुम्हाला जर संपूर्ण महिना कांदा लसूण वर्ज्य करणं नाही जमलं, किमान हा आजचा दिवस एक दिवस तुम्हाला पाळायचा आहे आणि बिना कांदा लसणाचं जेवण हे तुम्हाला या दिवशी उपवास सोडताना करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर उपवास हा तुम्हाला सूर्य मावळल्यानंतर तिन्हीसांज त्याच्यानंतर तुम्हाला सोडायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला देवी देवतांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अन्न ग्रहण करायचं आहे. यामध्ये तुम्हाला आवर्जून जो आहे तो मुळा हा तुम्हाला ठेवायचा आहे. असं मानलं जातं की भगवान शिव यांचा श्रावणातील सोमवार हा मुळा खाल्ल्याने उपवास आपला सफल होत असतो, पूर्ण होत असतो असे परंपरेनुसार मान्यता आहे मित्रांनो. त्यामुळे तुमच्या ताटामध्ये मुळ्याची भाजी ही असलीच पाहिजे. त्याचबरोबर श्रावणी सोमवारासाठी एखादी का होईना पालेभाजी तुमच्या ताटामध्ये असायलाच हवी. असं म्हणलं जातं की हा उपवास जो आहे तो भाकरी खाऊन केला जात नाही, तर हा उपवास चपाती खाऊनच केला जातो, अशी जी आहे परंपरेनुसार ही मान्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, या जेवणामध्ये तुम्हाला चपातीच बनवायची आहे. भात तुम्हाला शक्यतो वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर एखादी पालेभाजी या उपवासामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर या उपवासामध्ये भगवान शिव भोलेनाथांना वांग्याचं भरीत हे खूप आवडीचं आहे. त्यामुळे वांग्याचं भरीत, चपाती असा तुम्ही तुमचा उपवास सोडताना तुम्ही नैवेद्यामध्ये बनवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला तिखट पदार्थ या दिवशी जास्त खायचे नसतात, कारण की आपण दिवसभर उपवास केलेला असतो आणि त्यामुळे कुठेतरी ॲसिडिटी, आपली तब्येत खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला कमी तिखट पदार्थ या दिवशी स्वतःही खायचे असतात आणि देवी देवतांनासुद्धा आपल्याला कमी तिखट पदार्थच त्यांना नैवेद्यामध्ये दाखवायचे असतात. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तुम्ही जर एकदा
उपवास सोडायला बसला तर तुम्हाला अधीमधी उठायचं नाही, कोणाशी बोलायचं देखील नाही. उपवास पूर्ण सोडून झाल्यानंतर तुम्हाला हात धुतल्यानंतर तुम्हाला नंतर उठायचं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, उपवासाच्या ताटामध्ये खरकटा हात तुम्हाला धुवायचा नाही, तर तुम्हाला दुसऱ्या एका भांड्यामध्ये तो हात तुम्हाला धुवायचा आहे. तर अशा पद्धतीने उपवासाचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहे, तेव्हाच तुमचा उपवास हा पूर्ण होत असतो आणि त्याचं पूर्ण फळ हे तुम्हाला मिळत असतं. उगाच दिवसभर उपाशी राहून उपवास करता, पण जर हे नियम तुम्ही पाळले नाहीत तर त्या उपवासाचा काहीच अर्थ राहत नाही आणि त्याचं पूर्ण फळ हे तुम्हाला मिळत नाही. मित्रांनो, हे कोणीही सांगितलेले नियम नाही, तर हे शास्त्रामध्ये सांगितलेले नियम आहेत. त्यामुळे मित्रांनो, हे नियम तुम्ही नक्की पाळा. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्याकडून जर काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून हा व्हिडिओ बघणाऱ्यांना त्याचा देखील नक्की फायदा होईल. मलासुद्धा तुमच्या कमेंटचा नक्की फायदा होईल. धन्यवाद.